म्हणजे न्यूक्लिअर फॅमिली. पूर्वी अशी मोठी फॅमिली असायची. ठीक आहे. आता सगळ्यांनाच एक एक म्हणतो ना प्रायव्हसी पाहिजे, जे की चुकीचं पण नाही. काळासोबत काही लोकांना ते जास्त महत्वाचं वाटतं. बट प्रत्येक गोष्टीचे काही ऍडव्हान्टेजेस आहेत, प्रत्येक गोष्टीचे काही डिसएडव्हान्टेजेस आहेत. नॉट ओनली अबाउट न्यूक्लिअर फॅमिली, मेनी थिंग्स आर दॅट. जेव्हा तुम्ही एक न्यूक्लिअर फॅमिली मधून म्हणजे एका मोठ्या असं जॉईंट फॅमिलीमधून जेव्हा तुम्ही न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये वळता, आणि हे ट्रान्झिशन अलीकडच्या काळात जास्त झालंय, की मग आता काही लोकांचा जन्मच असा न्यूक्लिअर मध्ये झालाय, तो ते पुढे जाऊन ते न्यूक्लिअरच करतात. सो ह्या केसमध्ये होतं काय, की तुमच्यापैकी जे न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहतात ना, ते लगेच पटकन ह्याला कनेक्ट करते. लाईक कधीतरी आपण आजारी पडतो, राईट? कधीतरी आपल्या लाईफमध्ये असं होतं, छोटंसं आजार पण येतं, एखादा व्हायरल येतं, फार असं म्हणतात ना, कडाक्याची थंडी भरती, खूप ताप येतो. छोटंसं उदाहरण घेऊ आजारपणाचं. जेवण गोड लागत नाही, तुम्ही बेडवर बसून आहात, कामावरून सुट्ट्या घेता. अशा वेळी हा जो न्यूक्लिअर फॅमिलीचा करता धरता आहे, हा आपण म्हणू की हा मेन हिरो आहे बाबा त्या फॅमिलीचा. जो पूर्वी जॉईंट फॅमिलीमध्ये होता, आता न्यूक्लिअर मध्ये एकटा राहतोय. ह्या व्यक्तीच्या मनात काय विचार येतात, तर तुम्ही कधी चेक करू शकता काय होतं. तो सगळ्यात पहिलं घाबरतो. कारण कुठलंही आजारपण जेव्हा जास्त वेळ राहतं ना शरीरामध्ये, तेव्हा सर्वात पहिला हा विचार तर नक्कीच येऊन जातो, की अरे माझ्या नंतर काय, किंवा माझं काय होईल बाबा. यांना कोण बघणार. आणि ही रियालिटी आहे, माहिती का. पण पूर्वी कसं व्हायचं, की एक जॉईंट फॅमिलीमध्ये हे एक भीती नसायची, एक दडपण नसायचं. कारण कमवणारे सगळे भरपूर सारे मदतीचे हात असायचे. सो हे एक पहिलं कारण आहे, की ज्याच्यामुळे लोक सतत अँझायटी मध्ये असतात, सतत डिप्रेशन मध्ये असतात. ठीक आहे. आता मी असं म्हणत नाही की आता ह्याला सोल्युशन हे आहे की बाबा, ह्याला इतर काही सोल्युशन्स आहेत. म्हणजे बरेचसे आता मॉडर्न सोल्युशन्स आलेले आहेत, आणि लोक त्याचा उपयोग करतात, की बाबा एक कमवतं त्याबरोबर दुसऱ्याला पण कमवतं तयार करतात. मग लोक छोटे छोटे टर्म इन्शुरन्स कार्ड किंवा मेडिकल मेडिक्लेम म्हणजे मेडिकल इन्शुरन्स कार्ड, या सगळ्या गोष्टी का आल्या? गरज का वाटायला लागली, की बाबा फॅक्ट आहे ना. सो म्हणून म्हणजे वो बोलतो ना, डर पे ही हर बिझनेस चलता है. सो हा बिझनेस पण का वाढतोय, काय इंडस्ट्री ग्रो करते, कधी विचार केला का? सो ही त्याची दुसरी बाजू आहे. पण हे नसेल तुमची, तर तुम्ही अजून जास्त भीतीमध्ये राहा. सो मी काही इन्शुरन्स विकणारा व्यक्ती नाहीये. हा, बट मी एवढं सांगू शकतो, की जर तुम्ही न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहताय, सो यू शुड सिक्युअर युअर फॅमिली इन अ प्रॉपर वे. दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. इट इज वन काइंड ऑफ सोल्युशन म्हणू शकता. आणि आपण पहिले कारण शोधू, आणि मग थोडं थोडं सोल्युशनवर पण बोलू. पण मी तुम्हाला अजून एक चांगलं सोल्युशन देणार आहे, जे असं म्हणतात ना, क्लिकवर तुमच्या हातात असेल. इट विल बी व्हेरी इझी टू डू. ठीक आहे. ते लास्टला सांगतो. पुढे एकटं राहायला आवडतंय माणसाला आजकाल. किंबहुना अं, आवडत तर नाहीये, बट प्रयोग केला जातो. अं, आणि माणूस एकटा पडत चाललाय. पण जर तुम्ही लाईक काही लोक एकटे हॉटेलमध्ये जातात जेवण करायला. हा, एकटंच एकटं खुद ही खुद को पार्टी देते ये लोक. चुकीचं नाहीये, स्वतःमध्ये आनंदी राहता आलं पाहिजे. बट मूळ माणसाचा स्वभाव असा नाही, हे प्रत्येकाने लक्षात घ्या. कारण होतं काय, आपण पूर्वी पण स्टोन एज मॅन मध्ये जाऊ, तर त्यावेळेस पण लोक ग्रुपमध्ये राहायचे. मग कबिला सिस्टम झाली, कबिलामध्ये राहायचे. मग आपण काय केलं, थोडं अजून इव्हॉल्व्ह केलं. मग धर्म जाती ह्याच्याप्रमाणे असे ग्रुप ठरत गेले. ठीक आहे. आज आपण खूपच पुढे आलोय. पण तरी देखील माणसाला एक कम्युनिटी लागते. एकटेपणा जमत नाही. एकटेपणा एक कारण आहे ज्याच्यामुळे माणूस इझिली डिप्रेशन मध्ये जातो. जेव्हा त्याला वाटतं की नाही, माझ्याबरोबर कोण आहे, माझ्याबरोबर खूप सारे, ठीक आहे, आता आजच्या काळात मित्र कोणाला बनवायचं, किंवा कोणावर विश्वास टाकायचा, हे जरी खूप मोठं कन्फ्युजनचं असेल, तरी तुम्ही काही ना काही कशाच्या ना कशाच्या कम्युनिटीचा पार्ट असणं तितकंच गरजेचं आहे. ग्रुप्समध्ये राहणं तितकंच गरजेचं आहे. थोडं ग्रुपमध्ये एन्जॉय करायला शिकणं तितकंच गरजेचं आहे. स्पेशली जे टीनेजर्स आहेत, ते करतात काही गोष्टींमध्ये, बट ते कशा पद्धतीने कुठल्या सर्कलमध्ये जातात ते पण आपल्याला पाहण्यात गरजेचं आहे. बट अलोन राहणं, जर का एकटे म्हणजे किंबहुना हम्म, तुम्ही हे सेशन ऐकताय, तुम्हाला आता वाटतंय की बाबा मी प्रिकॉशन घेणार, माझ्या घरात कोण डिप्रेशन मध्ये आहे, कारण लोक बोलत नाहीत बघा. मला जर का फॉर एक्झाम्पल माझा पायाला काहीतरी मार लागला, तर तुम्ही मला ऑब्झर्व करू शकाल की माझं चालण्यामध्ये थोडं लंगडणेपणा येईल. तो दिसतं मला मार लागलेला. ठीक आहे.
हाताला मार लागला तरी तुम्हाला दिसेल. किंवा मला कुठलाही एखादा हेल्थ इश्यू झाला तर ब्लड रिपोर्ट मध्ये येईल. राईट. किंवा ब्लड रिपोर्ट मध्ये ॲबनॉर्मॅलिटी आहे. त्याचबरोबर तुम्ही काही डायजेशन मध्ये प्रॉब्लेम असेल तर माझं जेवण कमी होईल, मला इतर समस्या जाणवतील. बट व्हॉट अबाउट द प्रॉब्लेम? मार जर लागला असेल मनाला, मार जर लागला असेल जो दिसत नाहीये, इथे कसं काम करा? सो तुमच्या ओळखीमध्ये जर कोण म्हणजे ओळखीमध्ये असेल, घरामध्ये असेल, जर का एखादी व्यक्ती एकटं जास्त राहत असेल, तो त्याला राहू देऊ नका. दॅट इज नॉट अ गुड साईन. ठीक आहे, मेंटल हेल्थच्या हिशोबाने इट इज अ व्हेरी बॅड साईन. हा ठीक आहे, अभ्यास करण्यापुरतं ठराविक तास एकत्र राहताय, एकटं राहताय, तो भाग वेगळा. बट यू शुड कीप नोटिसिंग ऑल दिस थिंग. नंतर पुढचा एक प्रॉब्लेम आहे कंपॅरिझन. ते इतकं वाढलेलं आहे. आणि कंपॅरिझन करण्यासाठी पुन्हा आपण मी ऍडव्हर्टायझिंगवर बोलणारच आहे. बट कंपॅरिझन, आणि जितका तो गॅप क्रिएट होत जाईल ना तेवढं कंपॅरिझन वाढणार. असं म्हणतात की प्रगतीसोबत बऱ्याच गोष्टी येतात. लाईक आपण आता ज्या काळामध्ये आहोत तिथं काही लोक इतके श्रीमंत आहेत, ही दरी जितकी वाढत जाणार म्हणजे आता ह्याला काय आपण सोडवू नाही शकत. बट आपण स्वतःवर काम करू शकतो. आणि कंपॅरिझनचं एकच सोल्युशन आहे की स्वतः बरोबर कम्पेअर करणे. बट जी लोक इतरांबरोबर कम्पेअर करतात ती नेहमी दुःखी राहतात, सतत दुःखी राहतात, सतत. आणि त्यांना काहीही करा, मेंटल हेल्थमध्ये प्रॉब्लेम राहणार म्हणजे राहणार. कारण ते सतत कम्पेअर कोणासोबत करतात? ते स्वतः बरोबर ना, सॉरी इतरांबरोबर ना. आता तुम्हाला जर का तुम्ही इतरांबरोबर म्हणजे एक खूप चांगलं एक्झाम्पल द्यायचं झालं, समजा तुमच्या दारामध्ये एक कार आहे आणि ज्या कारची किंमत आहे, आपण किमतीमध्ये बोलू, ब्रँड वगैरे नको बोलायला, 7 लाख रुपये. तुमची कार तुम्हाला खूप छान वाटते कारण तुमच्या अख्ख्या त्या आसपासच्या घरांमध्ये शेजारी वगैरे तुमचं जिथं नेहमी जाणं येणं उठणं बसणं असतं, त्याची पण कार तेवढ्याच रेंजमध्ये. पण एक सडनली बाबा तिथे 25 लाखाची गाडी आली. कदाचित माहित नाही, आता ती व्यक्ती तुमच्याशी चांगलं बोलते, सगळं चाललंय व्यवस्थित, बट तरी देखील तुमच्या मनात असे काही कंपॅरिझन क्रिएट झाले की तुम्हाला दुःखी वाटायला लागलं. अजून सोपं उदाहरण, तुम्ही आणि तुमच्या शेजारचे मुलं असे शाळेत शिकायला जातात एकत्र, आणि दोघांचा अभ्यासामध्ये परफॉर्मन्स तितकाच आहे तोपर्यंत काही नाही. पण अचानक शेजारच्या मुलांचे मार्क्स जास्त झाले की मग कंपॅरिझन सुरू होतं. तोपर्यंत काय कंपॅरिझन नाहीये. सो किंवा पॅकेजवरनं कंपॅरिझन होतं, प्रत्येक गोष्टीवरनं कंपॅरिझन होतं. तर कंपॅरिझन हा असा आजार आहे ना, बघा आपल्याला माहित नाही ना की प्रत्येकाचे काय मागे दुसरं काय आहे. नेहमी कधीही इतरांशी कंपेअर करताना फायनान्शियली कंपेअर कधीच करू नका. फायनान्शियल कंपॅरिझन व्हेरी चिपेस्ट कंपॅरिझन मी म्हणतो त्याला. ठीक आहे. आज मी ज्या लाईन मध्ये आहे किंवा माझ्या बरोबरचे काही क्षेत्रातले लोक आहेत त्यातले काही खूप पुढे गेले. आजच मी सकाळी अशा व्यक्तीला भेटलो ना, ज्याची एक रेंज रोव्हर आहे, एक इंडिवर आहे, अं, अजून मला तरी गाडी पण आठवत नाही, 4 गाड्या आहेत त्याच्या, म्हणजे सगळ्या लक्झरियस कार आहेत. खूप छान व्यक्ती आहे. आणि खूप मोठं काम केलं त्यांनी आरोग्य क्षेत्रामध्ये. म्हणजे आमच्या सोबत पण त्यांना एक नवीन प्रोजेक्ट सुरू करायचा आहे. सो आता बरं, एकदम साध्या गावातून आलेले व्यक्ती, एकदम म्हणजे बीड गावातून आले. आणि कदाचित बघू आपल्याला कधी अवेलेबल झालं तर आपण त्यांना गेस्ट स्पीकर म्हणून बोलू. लकीली म्हणजे त्या व्यक्तीचं मी तुम्हाला सांगतो, मला जे आवडलं, जेव्हा त्यांनी सुरुवात केली होती, पुणे शहरात आले होते, तर 5 वर्ष त्यांनी वेटरचा जॉब केलेला आहे. सो आज ते एवढ्या मोठ्या स्तराला गेलेत, म्हणजे 10,000 स्क्वेअर फूटचं घर बनवून अनलिगल काम करून, असं काही इलिगल वगैरे काही काम केलेलं नाहीये त्यांनी. 5,000 स्क्वेअर फूट, 10,000 स्क्वेअर फूटचं घराचं बांधकाम चालू आहे. आता मला सांगा, एवढं भारी ऐकल्यानंतर काय वाटेल आपल्याला? पण पण आपण कम्पेअर करायचं कशाला ना? त्या व्यक्तीच्या लाईफ मधले वेगळे चॅलेंजेस आपल्याला काय माहिती ना? माहिती असू शकतात का? नाही माहिती असू शकत. सो फायनान्शियल कंपॅरिझन इज द व्हेरी चिपेस्ट कंपॅरिझन यू कॅन डू. फार चिपेस्ट, कधीच करू नका. कम्पेअर करायचं, पहिलं कंपॅरिझन करा तुम्हाला काय काय मिळालंय त्याचं. हेल्थ अँड फिटनेसवर करा. मी असे खूप पैसेवाले लोक पाहिले ज्यांच्याकडे फक्त, म्हणजे खूप गरीब लोक पाहिले मी नेहमी म्हणतो, ज्यांच्याकडे फक्त पैसा होता. फार कमी लोक मिळाली मला ज्यांच्याकडं पैशासोबत उत्तम आरोग्य होतं. आता अंबानीचं लग्नाचे व्हिडिओज व्हायरल चालू होते.
इतके की त्याच्यावर लोक कमेंट वेगवेगळे करतात. अंबानीच्या मुलाचं जे लग्न चालू आहे, एवढं खर्च, म्हणजे कोणी म्हणजे कदाचित लाखो लोकांची लग्न होतील, ठीक आहे ना. पण आता त्याच्याबरोबर जर कोणी कम्पेअर केलं, आणि पण त्याला आजार किती आहे, त्याचा त्रास किती आहे, तो कसा किती गोळ्या औषधं खाऊन जिवंत राहतोय, मे बी तुम्हाला वेगळं काहीतरी दिलंय ना परमेश्वराने. सो कम्पॅरिझन जेवढं कराल तेवढं तुम्ही, म्हणजे म्हणतात ना, तुम्हाला दुःखी व्हायचं असेल, काही क्षणांमध्ये दुःखी व्हायचं असेल, काही सेकंडमध्ये, तर काही नका करू, फक्त कम्पॅरिझन करायला चालू करा. इन नेगेटिव्ह वे तुम्हाला दुःख लगेच भेटेल. ठीक आहे. त्यामुळे कम्पॅरिझन हे खूप मोठं कारण आहे ज्याच्यामुळे लोक इमिजिएटली डिप्रेशनमध्ये जातात. किंवा डिप्रेशन हा शब्द हे तर चुकीचं ठरेल, डिप्रेशन ही फार लास्ट स्टेज आहे, बट इमिजिएटली लोक नर्वस होतात, मूड खराब होतो, वगैरे वगैरे. अनएम्प्लॉयमेंट इज ऑल्सो द रिझन. जितक्या प्रमाणात बेरोजगारी वाढत चाललेली ते, आता बेरोजगारीचं सोल्युशन काय, का अनएम्प्लॉयमेंट वाढते, त्याची खूप सारी कारणं आहेत. बट इंडियामध्ये जर का सर्वे करायचं झालं तर इंडियामध्ये प्रॉब्लेम काय आहे? म्हणजे दोन बाजू आहेत इंडियामध्ये. भारतामध्ये परिस्थिती वेगळी आहे. भारतामध्ये झालंय काय अनएम्प्लॉयमेंटच्या बाबतीत, लोक एकीकडे म्हणतात की मला चांगला माणूस मिळत नाही. जे बिझनेस करतात त्यांना विचारा. आता माझा प्रॉब्लेम सांगतो, मला पण मी दोन लोकांना जॉब द्यायला तयार आहे, बट मला अजून योग्य व्यक्ती भेटत नाही. ठीक आहे. माझ्याकडे ऑलरेडी एक व्यक्ती जॉब करते, अजून दुसरी आमची कमिशनवर काम करणारी खूप मोठी टीम आहे, बट मला आणखीन दोन लोकांना पे रोलवर ठेवायचं आहे. ठीक आहे, तुमच्या ओळखीमध्ये असेल तरी सांगा. एक मला ग्राफिक आणि व्हिडिओ एडिटर चांगला पाहिजे, आणि आय एम रेडी टू पे हिम गुड सॅलरी. आणि दुसरा मला एक मार्केटिंगसाठी, डिजिटल मार्केटिंग मला एक्सपर्ट पाहिजे. ठीक आहे. सो दोन लोकांना मी जॉब द्यायला तयार आहे. बट प्रॉब्लेम असा आहे की स्किल्ड माणूस मिळत नाही. आणि दुसरीकडे लोक काय म्हणतात की अ, मला नोकरी नाहीये. सो अनएम्प्लॉयमेंटचं मूळ कारण असं आहे, म्हणजे इंडियामध्ये 100% लागू होतं, ते म्हणजे आपलं कल्चर. आपलं कल्चर काय आहे? अं, आम माझ्या बाबतीत मी खूप लकी म्हणेल स्वतःला की माझ्या पॅरेंट्सनी हे कल्चर माझ्यावर लादलं नाही. कदाचित तेच माझ्या आजच्या, मी ज्या लेवलला पोहोचलोय त्याच्या मागचं खूप मोठं कारण असेल. पण बरेचसे पॅरेंट्स, तुमच्यापैकी जितके पॅरेंट्स आहेत, पटतं तर ऐकू शकता, अदरवाईज आय एम नॉट अ करिअर काउन्सिलर, बट आय कॅन प्रूव्ह इट. ठीक आहे. परदेशात काय होतं की परदेशात 16-18 वय झालं ना की तू बाहेर पड, तू शिक, तू कमव आणि तू शिक. तर तू तुझ्या शिक्षणामध्ये ठराविक इन्कम तुझा पाहिजे, तू थोडं तरी कॉन्ट्रीब्युट कर. त्यामुळे काय होतं की काम करताना एवढ्या लहान वयातच, 16 ते 18 या वयातच काम करायला सुरुवात करताना इतर स्किल्स डेव्हलप होतात, इतर गोष्टी हँडल होतात. आणि म्हणून ही मुलं एम्प्लॉयमेंटच्या लायक असतात, म्हणून यांना इझिली जॉब पण मिळतो. आपल्या इथे काय होतं की जेव्हा इंटरव्ह्यू घेतला जातो त्याला फक्त पुस्तकी नॉलेज आहे, आणि पुस्तकी नॉलेज आणि इंडस्ट्रियल रिक्वायरमेंट ह्याच्यामध्ये जमीन आसमानची तफावत आहे. आणि ही तफावत त्या व्यक्तीला, त्या मुलाला वयाच्या 23-24 मध्ये येऊन लक्षात येते. आणि मग तो व्यक्ती, तो मुलगा असा डिप्रेशन मध्ये पण जातो, म्हणायला हरकत नाही. इथे डिप्रेशन हा शब्द चुकीचा ठरणार नाही, कारण तो इंटरव्ह्यू देतोय आणि त्याचं सिलेक्शन होत नाहीये, किंवा त्यांनी एवढं शिक्षणावर इन्व्हेस्ट केलंय, त्यांनी, त्याच्या पालकांनी, पण त्याला म्हणावं तशी त्या अमाऊंटची जॉब मिळत नाही. आणि ही रियालिटी. हा, ह्याला काही अंशी गव्हर्नमेंटचं पण काही रेस्पॉन्सिबिलिटी आहे, तो भाग नंतरचा. पण ऍज अ पॅरेंट तुमच्या कंट्रोलमध्ये काय आहे ते करायला हवं. तुम्ही तुमच्या मुलांना आफ्टर 16, आफ्टर 18 त्यांना स्वतःच्या ह्याच्यावर काही ना काही करू द्या. बरेचदा काय होतं, खूप ओव्हर प्रोटेक्टिव्ह राहतात पॅरेंट्स. मी एक छोटीशी स्टोरी 4-5 दिवसापूर्वी ऐकली होती. एक एक मांजर असती, तिला 4 पिल्लं होतात. छोटीशी स्टोरी. आणि त्यातल्या एक पिल्लाला थोडस जनावर दुसरं पकडायला येतं आणि त्याला जखम होती. जखम झाल्यामुळे ते दिसायला वेगळं दिसतं. ठीक आहे. आणि त्याचा लाड कमी होतो. ते 3 पिल्लं जी चांगली असतात दिसायला, त्याचा लाड जास्त होतो, घरामध्ये पण लाड होतो, आईकडून पण होतो. ही मांजर कोणतरी घरात पाळत असतं. आता काय होतं, क्लायमेटमध्ये काय चेंजेस होतात, आणि 1, 2, 3 ते तिन्ही पिल्लं हळूहळू हळूहळू संपून जातात. आणि हे जे कोण बघत नाही, कोण सांभाळत नाही, हे जे बाहेर असतं, ह्याच्यावर लक्ष दिलं नव्हतं, याला टफ सिच्युएशन्स असतात, ह्याला म्हणजे
त्या क्लायमेटमध्ये ऍडजस्ट करायचं असतं, त्या वातावरणात, आणि हेच एक जगतं. सो बऱ्याचदा हे टफ सिच्युएशन्स म्हणजे पालकांच्या बाबतीत एक मला खूप चांगला मेसेज द्यायला आवडतो, कारण मी एका काळी थोड्या वर्षांसाठी, एक मला वाटतं एक्झॅक्टली महिन्यांसाठी म्हणावं लागेल, मी थोडंसं DMIT काउन्सिलर म्हणून काम केलंय. DMIT ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे की काय टॉपिक आहे. तर त्या काळात आम्ही करिअर काउन्सिलिंग करत होतो. तर आम्ही एकच वाक्य सांगायचो पालकांना, म्हणजे काउन्सिलिंगमध्ये खूप सारे वाक्य असतात, पण त्यातलं एक वाक्य मला तुम्हाला सांगायला आवडतं की कधीच मुलांचं स्ट्रगल सोडू नका. आणि जे आज पालक करतात, खूप प्रोटेक्ट करायला जातात, खूप, तर ते प्रोटेक्शन मध्ये काय होतं, स्ट्रगल चोरलं जातं. आणि मग जेव्हा रिअल स्ट्रगल फेस करायची वेळ येते, तेव्हा मग ते फेस करू शकत नाही, वीक पडतात. तो अनएम्प्लॉयमेंट इज द रिझन